आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। जतची दुष्काळाची ओळख देवभूमी नावाने पुसली जाणार नाही। जतला नावांची नाही, पाण्याची गरज, घोषणांची नाही, प्रत्यक्ष विकासाची गरज। सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे। जतची ओळख दुष्काळाची भूमी म्हणून आहे। ही ओळख केवळ देवभूमी असे नाव दिल्याने पुसली जाणार नाही। जतच्या शिवारात प्रत्यक्ष पाणी पोहोचवून येथील शेतकऱ्याला समृद्ध करूनच दुष्काळाची ही ओळख पुसली जाईल, असा जोरदार घणाघात सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी केला। जत तहसील कार्यालयासमोर जतच्या नामांतराच्या विरोधात काढण्यात आलेल्या सर्वपक्षीय मोर्चादरम्यान ते बोलत होते। ते म्हणाले, जतला प्राणी संग्रहालय, उमदी येथे MIDC, जतला विमानतळ अशा अनेक घोषणा आणि आश्वासने देण्यात आली। या विकास कामांना आम्ही कधीही विरोध केला नाही। उलट जतचा विकास झाला पाहिजे, रोजगार निर्माण झाला पाहिजे, उद्योग झाले पाहिजेत, यासाठी आम्ही कायमच सकारात्मक भूमिका घेतली आहे। मात्र ज्या जतने आपल्याला निवडणुकीत गुलाल लावला, त्या जतचीच ओळख पुसण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा तालुक्यातील प्रलंबित विकास कामांकडे लक्ष द्या, असे आवाहन त्यांनी केले। देवावर श्रद्धा आहे, पण जनतेच्या भावनांशी खेळू नका। देवावर आमची श्रद्धा आहे, देवाचा आम्ही आदर करतो, मात्र देवाच्या नावाचा वापर करून जनतेच्या भावनांशी खेळणे आणि जतच्या मूलभूत प्रश्नांपासून जनतेचे लक्ष विचलित करणे योग्य नाही, असे ढोणे यांनी स्पष्ट केले। जतच्या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मांडताना ते म्हणाले, जतच्या शेतकऱ्याला पाणी हवे आहे, त्याच्या शिवाराला हिरवाई हवी आहे, त्याच्या कष्टाला योग्य मोबदला हवा आहे। जतच्या प्रत्येक शिवारात पाणी पोहोचले तरच जतची खरी समृद्धी निर्माण होईल। नाव बदलण्यापेक्षा विकास कामांवर भर द्या। जतच्या नामांतरणाच्या मुद्द्यावरून त्यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवरही निशाणा साधला। मनात विकासाची भावना नसेल आणि राक्षसी वृत्तीने राजकारण केले जात असेल तर विकासाची भाषा करणे केवळ दिशाभूल ठरते। त्यामुळे असा केविलवाणा प्रयोग करू नका। देवाच्या भावनेच्या नावावर जतच्या जनतेच्या भावनांशी खेळू नका, असा इशाराही त्यांनी दिला। जतकरांचा स्पष्ट सवाल, आधी पाणी मग नाव। जतच्या विकासाचा केंद्रबिंदू हा शेतकरी आणि पाणी असला पाहिजे, असे सांगत ढोणे यांनी भूमिका स्पष्ट केली। जतला नावांची नाही, पाण्याची गरज आहे। जतला घोषणांची नाही, प्रत्यक्ष विकासाची गरज आहे आणि जतच्या शेतकऱ्याला आश्वासनांची नाही, त्याच्या शिवारात पोहोचलेल्या पाण्याची गरज आहे। या शब्दात त्यांनी जतच्या नामांतराच्या मुद्द्यापेक्षा पाणी, शेती, रोजगार, उद्योग आणि प्रत्यक्ष विकास कामांना प्राधान्य देण्याची मागणी केली। प्रतिष्ठा पणाला लावून बसले। आज या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांना सुद्धा आमचा जतकरांचा इशारा आहे। तुम्ही बरेच वेळेस जतला खोटे आश्वासने दिलेले, या जत बऱ्याच वेळेस तुम्हाला ताकद दिलेली, पण तुमच्या सत्तेच्या काळामध्ये जतचं नाव बदलू नका। पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा जतमध्ये कमळ फुललेलं आहे आणि त्याच्या उपकाराची परतफेड जतच्या नावात छेडछाड करू नका। आज तुम्ही सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे, त्या निमित्तानं आज आम्ही जतकरांच्या वतीनं तुम्हाला कळकळीचं आवाहन करतो आणि जतचं नाव बदलण्याचा महापाप करू नका, एवढंच आवाहन करतो आणि जतच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्या। मूलभूत प्रश्नासाठी प्रतिष्ठा पणाला लावा। मग ते जतचं विभाजन असेल, पाणी प्रश्न असेल, अनेक बरेच प्रश्न आहेत, त्याकडे लक्ष द्यावं, एवढेच काही या मोर्चाच्या माध्यमातून आवाहन करतो। अन्यथा पुढील काळात सुद्धा गावागावात हे आंदोलन केलं जाईल, याची राज्य सरकारनं नोंद घ्यावी, एवढीच विनंती करतो। नक्कीकांनंतर जय हिंद, जय भारत। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।